सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज 8 मे 2025 आत्ताच एक माहिती मला मिळालेली आहे। नेट एग्जाम फॉर्म भरण्याची जो तारीख आहे ते वाढवून दिलेले आहे। 12 मे पर्यंत आपण फॉर्म भरू शकताय। खरंच तर कालच तो फॉर्म भरण्याची वेळ संपला होता। आता वेळ वाढवून त्यांनी दिलेला आहे। आपण सर्वांनी नेट एग्जामचं फॉर्म भरावी। जो अजून भरलेला नाही त्या विद्यार्थी फॉर्म भरा आणि अभ्यास करा। सेटचा अभ्यास तरी आपण सुरूच केलेला आहे। सेटचं ज्ञान आपल्याला नेटला उपयोगी पडणार आहे आणि नेट एग्जाम इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये असतात म्हणून घाबरू नका। त्याच्यासाठी थोडं व्यवस्थित प्लॅनिंग करून नियोजन करून जर अभ्यास केला तर सेट बरोबर नेट परीक्षाही तुम्ही पास होणार याची पूर्ण खात्री मला आहे। आणि मी सांगतो म्हणून फॉर्म भरायचं नाही किंवा मी सांगतो म्हणून भरायचं किंवा भरायचं नाही असं नाही। हा विषय पूर्णपणे तुमचा मनापासून यायला पाहिजे की मला फॉर्म भरायचा आहे, मला नेट एग्जाम पास व्हायचं म्हणून। कारण जोपर्यंत मनातून निर्णय येत नाही, जोपर्यंत हृदयापासून निर्णय येत नाही तोपर्यंत रिझल्ट कधीही मिळत नसतो आणि तो रिझल्ट सहजासहजी मिळत नाही। त्याच्यासाठी व्यवस्थित नियोजन करा, नियोजनपूर्वक आणि शांत पद्धतीने नियोजन करा आणि रिझल्ट काढा। लगेच निर्णय घेऊ नका, लगेच क्विक काय घेतलं तरी काहीच फायदा नाही। त्याच्यासाठी थोडं स्ट्रॅटेजी यूज करा। आता जेव्हा पाकिस्तानने भारत देशावर जेव्हा पहलगावमध्ये जे हल्ला झाला होता त्याच्यानंतर 13 दिवसांनी भारत सरकारने त्याच्यावर अटॅक केलेत, त्या भयोत्पादकावर जे आतंकवादीवर। म्हणजे 13 दिवसापर्यंत प्लॅनिंग करून मग अटॅक केलेले आहे। त्यामुळं कधीही कुठल्याही गोष्ट करत असताना थोडं नियोजनपूर्वक तुम्ही तर केला तर रिझल्ट मिळत असतो। तुम्हाला रिझल्ट मिळालाच पाहिजे अशी शुभेच्छा व्यक्त करतो। कारण 2015 मध्ये जेव्हा मी महाराष्ट्राची सेट एक्झाम देत होतो त्यावेळी एवढी पूर्ण तयारी केलं होतं की फॉर्म कधी निघेल आणि फॉर्म कधी भरू असं मी पूर्णपणे त्याच्यावरच मी विचार करत होतो। बसण्या ठिकाणी सेट, उठल्या ठिकाणी सेट, झोपल्या ठिकाणी सेट, जेवताना सेट, पूर्ण फिरताना एवढे सेकंड, दिवसातील प्रत्येक सेकंड मी सेट बरोबर आणि नेटचा विचार करत होतो। रोज जे 86,400 सेकंड आहे पूर्णपणे सेट नेट वरती मी खर्च करत होतो। जे 1440 मिनिट मी सेट वरती खर्च करत होतो। 24 तास मी माझ्यासाठी मी खर्च करत होतो। म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी हा वेळेचा वापर करा, तुमच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही वेळेचा वापर करा। कृपया तुमचा मूल्यवान वेळ वाया घालवू नका, कारण पुन्हा वेळ मिळत नसतो। मिळालेल्या वेळेचा वापर करून तुम्ही सेट एक्झाम द्या आणि नेट एक्झाम द्या। आता भरपूर वेळ आहे, आता उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस आहे, याचा वापर करा आणि फॉर्म भरा। फॉर्म भरण्याची 12 तारीखपर्यंत आहे आणि फी आहे 13 तारखेपर्यंत। आणि जर फॉर्म भरत असताना चुकलं तर त्याला 14 आणि 15 तारखेपर्यंत तुम्ही सुधारणा करू शकताय। ओके, लक्षात आलं। आणि टाइम इज गॉड मी म्हणतो, म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ म्हणजे वेळ। आपण काय म्हणतो, वेळ इज टाइम इज अ गॉड, वी कॅन से टाइम इज मोर दॅन गॉड ऑल्सो, टाइम इज मोर दॅन मनी, टाइम इज मोर दॅन लाईफ। त्यामुळं वेळेचा वापर करून योग्य रीतीने तयारी करा आणि रिझल्ट काढा। ओके, अहो जेव्हा मी महाराष्ट्राची सेट एक्झाम 2015 मध्ये दिलो होतो त्यावेळी फॉर्म भरताना मला माहिती आहे दरवर्षी 1,20,000, 1,30,000, 1,40,000 पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरत असतात सेटचा फॉर्म। आणि जेव्हा मी भरलो होतो त्यावेळी मीच पहिला नंबर होतो फॉर्म भरण्यामध्ये। माझा अप्लिकेशन नंबर होता फर्स्ट आणि त्यावेळी 270 गुण घेऊन आय गॉट द फर्स्ट रँक। सांगायचं तात्पर्य त्या परीक्षेसाठी तेवढं मी म्हणजे आतुरतेने त्याचा म्हणजे वेटिंग करत होतो, कधी फॉर्म भरू, कधी फॉर्म भरू। म्हणून तुम्ही पण कसं आहे, पूर्ण इच्छा असेल तर फॉर्म भरा, मग इच्छा जर नसेल तर व्हिडिओ सुद्धा बघू नका, कारण तुमचा वेळ वाया जातो आणि तुमचा पैसा वाया जातो आणि तुमचा एनर्जी वाया जातो। तसं न करता डिसाईड करून तुम्ही करा आणि व्यवस्थित अभ्यास करा। कारण जे मला मिळालेले अनुभव फक्त मी तुमच्या सोबत सांगत आहे। माझा मराठी चांगला नाही म्हणून जास्त विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत नाही। जास्त बघू द्या, कमी बघू द्या, जे बघतात पूर्ण लक्षपूर्वक आणि माझ्यावर विश्वास ठेवून बघा आणि जे सांगतो ते पूर्णपणे मनापासून फॉलो करा आणि रिझल्ट मिळवा। शक्य झालं तर हा मराठी मीडियमचं पुस्तक आहे, सेट आणि नेटसाठी उपयोग पडतो। व्यवस्थित हा एक पुस्तक व्यवस्थित फॉलो करा आणि ह्या पुस्तकासोबत
हे इंग्लिश मीडियम मधलं क्वेश्चन बँक आहे व्हॉल्यूम 2 आणि हे व्हॉल्यूम नंबर 1 आहे इंग्लिश मीडियम मधलं आणि इंग्लिश मीडियम मधलं थेअरी पुस्तक आहे. इंग्लिश येत नाही असं न म्हणता गुगल लेन्सच्या सहाय्याने किंवा प्रयत्न करून इंग्लिश समजून घेऊन तो प्रश्न जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर येणारा नेट एक्झाम मध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतो. व्यवस्थित रिझल्टसाठी प्रयत्न करा आणि रिझल्ट मिळवा. ओके. जय महाराष्ट्र.